नमस्कार मंडळी, जय खानदेश. आज आपण बनवणार आहोत जळगावचे सुप्रसिद्ध वांग्याचे भरीत. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा मी वांगे छान असे भाजून घेतले. आता माझ्याजवळ चूल नव्हती तर मी गॅसवरच भाजून घेतले वांगे. आता आपल्याला त्याचबरोबर मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. आता इथे मी 4 वांगे घेतले, तर प्रत्येकी वांग्याला मी 3-3 मिरच्या घेतल्या. तर त्या मिरच्या पण छान अशा भाजून घेतल्या. आता लसूण आणि भाजलेल्या मिरच्या आपल्याला बडगीमध्ये कुटून घ्यायच्या आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता, पण बडगीमध्ये कुटलेल्याची चव काही वेगळीच लागते. तर लसूण आणि मिरची बडगीमध्ये कुटून घ्यायची आहे. त्याचा छान असा ठेचा झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांद्याची पात घालायची आहे. आपल्याला कांद्याची पात, कोथिंबीर हे सुद्धा यामध्ये ठेचून घ्यायचं आहे बारीक. त्यानंतर आपले भाजलेल्या वांग्याचे आपल्याला वरचे साल काढून घ्यायचे आहे. आता आपले जे वांगे होते त्याचे साल काढून झालेले आहे. आता आपल्या वांग्यांना छान असे मॅश करून घ्यायचे आहे. मॅश करून झाल्यानंतर त्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचं आहे. याने भरताला चव काही वेगळीच येते. आणि परत एकदा त्याला छान असे मॅश करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण बारीक केलेला जो ठेचा आहे तो यामध्ये घालायचा आहे आपल्याला. आणि परत एकदा आपल्याला भरीत छान असं फेटून घ्यायचं आहे किंवा मॅश करून घ्यायचं आहे. पूर्ण ठेचा आणि वांग्याचं भरीत आपल्याला एकजीव करायचं आहे. त्याला पण छान असे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. भरीत छान असं एकजीव करा, छान असं मिक्स करून घ्या. त्याने ना आपल्या भरताला काही चव वेगळीच येणार आहे. आता परत एकदा पावभाजी मॅशरने ना भरीत एकदा परत मॅश करून घ्या. अशा प्रकारे आपले भरीत तयार झाले आहे. आता आपण भरताला फोडणीची तयारी करूया. तेलामध्ये जिरं टाका, मोहरी टाका आणि थोडा ओवा टाका. त्याचबरोबर आपल्याला हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहे. हे ऑप्शनल आहे, पण याने चव काही वेगळीच येणार आहे आपल्या भरताची. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आहे आणि त्याला पण छान असे परतून घ्यायचे आहे. 1 मिनिटासाठी आपल्याला छान अशी कांद्याची पात शिजू द्यायची आहे. आता मिरच्या आणि कांद्याची पात तळून झाल्यावर आपण जे कुटलेले भरीत आहे ते पण आपल्याला यामध्ये घालायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच राहू द्यायची आहे आणि भरीत छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहे. एकदम चविष्ट, झणझणीत, चमचमीत खानदेशी वांग्याचे भरीत तयार आहे. तुम्ही हे पोळी सोबत खाऊ शकता, पुरी सोबत खाऊ शकता किंवा भाकरी सोबत खाऊ शकता. कशा सोबतही एकदम जबरदस्त लागणार आहे हे खानदेशी भरीत. येथे मी बाजूला पुऱ्या सुद्धा तयार केलेल्या आहे. तर आजचा खानदेशी भरीत पुरीचा पाहुणचार तयार आहे. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब